संध्या माने सर, रोहन माने, सोलापूरकर लोकनाट्य तमाशामध्ये आलेलो आहोत आणि रणबा हनवटे यांची मुलाखत घेणार. सर, कोणकोणती कामं करतात तमाशामध्ये तुम्ही? मी कीबोर्ड वाजवतो. म्हणजे ऑर्गन वाजवता? हा, ऑर्गन वाजवतो मी. हा. मी लहान होतो, म्हणजे पहिल्यांदा ह्या तमाशा सृष्टीत यायच्या वेळेस मी लहान होतो. मला तमाशाचा भरपूर नाद होता. कारण का पहिले कुरुवाडीला ज्यावेळेस मंगलताईचा, मालती नमदार, रघुभाऊचं तमाशाचे, म्हणजे पूर्वीचे मी 10 वर्षाचा होतो, मी लहान होतो त्यावेळेस आम्ही चालत जायचो कुरुवाडीला तमाशा पाहण्यासाठी. तिथून पाटण, म्हणजे आमच्याकडे मोटरसायकल ही काय नव्हती, तिथून आम्ही 5-6 किलोमीटर आमचं गाव आहे बारलोणी म्हणून, तिथून आम्ही वापस यायचो मी चालत. हे ऑर्गन वाजाय कधी शिकले, कोणी शिकवलं? आम्ही पहिल्यापासून मी 5-6 वर्षाचा होतो, मी लहान होतो त्यावेळेस. म्हणजे आमचा घरचा बँड होता, मी लहान ऑर्गन होता बरं का, ती घेऊन बसायचो आपलं, म्हणजे बोट चालत. तर कसं शिकायचं बरं ऑर्गन? एखाद्याला शिकायचं आहे, शिकायला म्हणजे आमचे चुलते वाजवत होते ना, मग ते चुलते वाजवत असताना हिंदी गाणे शिकवायच्या, मराठी गाणे. तुम्हाला किती वर्षाचा अनुभव त्याच्यात? मला तरी 25-30 वर्षाचा अनुभव. बरोबर. आज कोणत्या गाण्या गायकांनी गायले तर तुम्ही लगेच वाजू शकता? कॅच करतो. ते कस काय कॅच करता? कारण का ज्यावेळेस आपण पट्ट्या असतात, मी कोमल 3, कोमल 4, कोमल 1, 2 अशा पट्ट्या असतात, मग त्या पद्धतीत गायक गातो. म्हणजे ते आता कुठल्या ह्याला गाणार ते आम्हाला आधी माहित पडतं. ते सूर कस काय माहिती पडतात तुम्हाला? आम्हाला सूर म्हणजे आता काळे काळे 2 अशा पट्ट्या राहतात तमाशाला, मग त्या ह्याच्या हिशोबात ती गायक गात असतो, मग ते आम्ही बरोबर ती कॅच करतो. असं एकंदरीत तमाशा क्षेत्रात तुम्ही काम करताय आणि त्याच्यात ऑर्गन वाजवता. ऑर्गन वाजवल्याबरोबर तुम्ही कोणकोणते स्किल शिकले, काय काय शिकले? फक्त ऑर्गन शिकले? ऑर्गन शिकलो मी. तिथून म्हणजे प्रगती महत्वाचं म्हणजे गणगवळण सुरुवातीचं. गणगवळण ज्या गवळणी निघते त्या जुन्या काय म्हणजे त्यातली काही एवढी बरीचशी माहिती मला नाही गवळणीची. म्हणजे आता ते आम्हाला ज्यावेळेस आम्ही रेषेला येतो त्यावेळेस रेषेलमध्ये आम्हाला ती गवळणी कुठल्या काढायच्या, कुठल्या गवळणी बसवायच्या, त्या गवळणी आम्ही बसवून घेतो. आणि त्या गवळणी बसवत असताना म्हणजे काय स्केल असते त्या, ते स्केल त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे आम्ही ती कॅच करतो. म्हणजे एवढंच येतं ऑर्गनच तमाशा क्षेत्रात? बाकी काहीच तुमच्याकडे काम नसतं? रंगबाजी असते. पुन्हा काय मग तमाशात आता कसं असतंय, रंगमंचावर आपण ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस पब्लिक असतं, त्या पब्लिकच्या हिशोबानं आम्ही गाणी बसवलेली असते. किंवा थोडं दडपण असतं जर थोडं बाहेरच्या लोकांचं की गाणे बसवता तुम्ही, तुमचं काम फक्त ऑर्गन वाजवण्याचं, ते सोडून इतर काय तुम्ही शिकले का, असा माझा प्रश्न होता. तसं करतो मी काम, म्हणजे काय वाजवायचं म्हणजे वाद्य काम करतो मी. कोणकोणते वाद्य वाजवतो? म्हणजे ढोल वाजवतो तुम्ही, कच्ची सगळं वाजवतो. परत ते पॅड नाही वाजवत मी, फक्त ऑर्गन. ऑर्गनचं तुम्ही मास्टर आहात, ऑर्गन मास्टर म्हणून तुम्हाला हे काम करतो काम तुम्ही करता. शेवटचाच मुद्दा आहे, व्यवस्थित उत्तर द्या. एखाद्याला जर ऑर्गन शिकायचं असेल तर त्याने सुरुवात कशी करायची? त्याला सारेगम सुरुवात म्हणजे ती सारेगम पासून सुरुवात करावी लागते. म्हणजे जे आपण सारे गम पद नि सा ह्या हिशोबानं त्याला शिकवावं लागतं. ती पट्टी त्याने पाठ करून घ्यायची. मग ते शब्द त्याच्या लक्षात येतात की आपण ह्या शब्दापासून आपण ही वाजवू शकतो, असं असतं. एवढं म्हणजे ऑर्गन वाजवणं सोपं आहे का अवघड आहे, किंवा ते शिकणं कसं आहे? ते कसं आहे म्हणजे सोपं नाही एवढं. म्हणजे कसं आहे, पहिल्यापासून त्या क्षेत्रात पाहिजे माणूस. किती महिने द्यायचे, किती वर्ष द्यायचे? मी एक साहेब होतं आमच्या कुरवाडीला, मी त्यांना थोडे रेशेल दिलती, म्हणजे डिपार्टमेंट मधले होते ते. मग त्यांना काय देशाची गाणी म्हणजे पाहिजे होती, शिकायची होती. तर मी 1 महिन्यापूर्वी त्यांना म्हणजे 2 महिन्यापूर्वी त्यांना रेशेल दिलती. ते शिकले होते ते 2 गाणी. 2च गाणी शिकले? 2 महिने लागले त्याला 100. तुम्ही किती गाणी शिकले वाजवा आणि किती गाणी पाठ आहे तुमची आतापर्यंत? ते गाण्याचं कसं सांगता येणार नाही, कारण का 100-200 गाणी मी बसवली होती आतापर्यंत.
100 200 गाणं तुमचा हात आहे. हो, कुठली हिंदी हो मराठी हो मराठी तमाशातले- सगळे लावण्या. आज कुठला तमाशा फडमाल का 30 ते 40 गाणी तर 20-25 गाणी सादर करतोय अहो, लय लावणी. झाले 15-16 गाणी होते तमाशा. गवळणी पासून तर रंगबाजी हा, रंगबाजी पर्यंत होते ते. त्या सगळ्या तुम्ही बसवलेल्या बसवलेल्या. दरवर्षी गाणी बदलत जातात. बदलत जाते ते, जसं नवीन आता काय येईल ते आम्हाला बसवावं लागतं. म्हणजे शेवटी काय सांगू शकता तुम्ही? एवढं सांगेल की काय आता कलावंताचं जीवन आहे हे आता शेवटी कलावंताला माहित असतंय. कसं आम्ही ज्यावेळेस गावात जातो त्यावेळेस काय जरा कलावंताला थोडी वागणूक जरा व्यवस्थित भेटत नाही, की त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं जात नाही. ही जरा थोडी जरा दडपण तुमची ती विनंती आहे. विनंती आहे शासनाला की अशा गोष्टी कलावंताला इज्जत मिळावी, की त्या प्रशासनाने आपल्या कलावंताकडे लक्ष द्यावं. कारण काय पूर्वीपासून जे चालत आलेली जिवंत कला आहे ते आम्ही सादर करतो. अनवटे यांनी सांगितलं आहे की कलावंताला ज्या ऑर्गन ते चांगल्या रीतीनं वाजवतात ते शिकलेत. 100-200च्या पुढली त्यांना गाणी वाजवता येतात. धन्यवाद तुम्ही. नमस्ते.